समिती सदस्यांनी आपला अर्ज घेऊन परंतु त्यावर उत्तर दिले नाही व प्रत्युत्तर न देता परस्पर नाकारले व आपणास त्याबद्दल काहीही माहिती न दिली पुकारण्यात येतं, त्या संस्था त्याचं म्हणणं मांडते, नवीन येणारा सभासद आपलं म्हणणं मांडतो आणि उपनिबंधक कार्यालय त्यावर कलम 22 अन्वये नवीन येणारा सभासद हा मानवी सदस्य झालेला आहे असे घोषित करतो। आता काही प्रकार कार्यालयात अपील सादर करून कलम 23 अन्वये तिथे अपील अर्ज सादर करा आणि त्यावर परत सुनावणी घेऊन उपनिबंधक कार्यालय कलम 23 अन्वये सभासदत्व देण्याबाबत अर्ज आदेश पारित करत आहे। अगर सोसायटीने ते आदेश कलम 22 किंवा 23 चे आदेश आल्यानंतर सुद्धा सभासदत्व नाकारले दिलेले नाही तर त्यावर उपनिबंधक कार्यालय कलम 79 अन्वये सध्या दुरुस्ती झाल्यामुळे 154 अन्वये कार्यवाही करू शकते। 79 अन्वये परत ते निर्देश काढतील। 79(2) अन्वये 2 अन्वये ते प्राधिकृत अधिकारी नेमतील आणि त्यांना सभासदत्व द्यावे लागतील। प्राधिकृत अधिकारी आल्यावर तो संस्थेचे दफ्तर आपल्या हातात घेऊन त्या सभासदाचं नाव आयजे रजिस्टरवर रेकॉर्डला घेतो व शेअर सर्टिफिकेट इश्यू करत असतो। अगर तेही करू नाही दिलं संस्थेने तर त्यावर 79(3) अन्वये कारवाई करून दंडात्मक कारवाई करून 77 अन्वये त्या संस्थेची समिती भंग करण्यात येते। परंतु महत्त्वाचे म्हणजे समितीला सदस्यता नाकारण्याचा अधिकार नाही, मात्र संस्था काही ना काही क्षुल्लक कारणावरून सदस्यांचे सदस्यत्व नाकारते। आज सदस्यत्व नाकारणे हे चुकीचे आहे, बेकायदेशीर आहे। व्यक्तिगत वाद संस्थेत न घालता त्याबाबत त्या सभासदाला बोलवून त्यावर विचार विनिमय करून समिती सदस्याने त्यावर निर्णय घेणे गरजेचे आहे, परंतु त्याचा सभासदत्व नाकारणे हे चुकीचे आहे। अगर आपण संस्थेने येणाऱ्या सभासदाचे सदस्यत्व नाकारले तर त्यावर त्या सदस्यांविरुद्ध समिती सदस्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई होऊ शकते, तसेच तुमची समिती सुद्धा बरखास्त होऊ शकते। हे सर्वात महत्त्वाची बाब आहे। आपण एक विचार करा, नवीन येणारा सभासद यांनी फ्लॅट विकत घेतलेला असतो, जेव्हा आम्ही त्याला त्रास देतो, समिती सदस्य त्यांना त्रास देतात, त्याची अपेक्षा काय असते आणि भविष्यात तो तुम्हाला कशी मदत करेल। यामुळे सर्व संस्थांना माझी विनंती आहे की आम्ही आमच्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 22 आणि 23 अन्वये आम्हाला कुणाचेही सभासदत्व नाकारता येत नाही, म्हणून प्रत्येक नवीन येणाऱ्या सभासदांना आपण सर्वप्रथम त्याचा अर्ज स्वीकारून उपविधी अन्वये कारवाई करून मॅनेजिंग कमिटीमध्ये ठेवून त्याला सभासदत्व बहाल करावे ही विनंती आहे व धन्यवाद। यापुढे परत मी आपणास वेगळ्या विषयावर संपर्क करेन। मला संपर्क करण्याकरिता माझ्या सोशल मीडिया अकाउंट तसेच माझे व्यक्तिगत मोबाईलवर संपर्क करू शकता। सदर सर्व बाबी मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे। धन्यवाद।